बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल पकडता तर 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सन्माननीय गणेश शेलार यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. विकास माळी यांच्यासाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे, ते आपण त्याला वितरित करूया. पहिला बॉल हाताळण्यासाठी अनिकेत. पहिला चेंडू फुलटॉस होता. मिड ऑफ मध्ये चेंडू इथे खेळून काढला गेला. एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्येला आता सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. इथे बघा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू यष्टांवरती जाऊन आदळलेला आहे. फलंदाज इथे बाद होतोय. Thank you, DJ. Yes, thank you. इथे बघा मनगटी फटका ते पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षक पाहतोय आपण तिकडे. महेश होते तिकडे. आणि आपण पाहतोय की एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. आज सचिन कालात आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या दिवशी आपल्याला समीर कालात इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले होते. आज समीर यांची जागा सचिन यांनी भरलेली आहे. बघा सचिन यांना आपण मिड ऑफ मध्ये पाहू शकता. इम्प्रोवायझिंग करण्याचा प्रयत्न. बघा अनिकेत याने प्रयत्न केलाय. प्रयत्नांना साथ मिळालेली नाही आहे. खूप चांगला प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न झालाय. अप्रतिम एफर्ट्स इकडे लावलेत. बघा स्वतः थोडासा नाराज आहे. कदाचित विकेट किपरवरती देखील थोडासा नाराज दिसतोय आपल्याला. कारण बघा सचिन कालात सध्या तरी आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती सचिन कालात न्यू स्टार वर्सेस संघाचे चॉकलेट बॉय. तर इथे आपण पाहतोय की अनिकेत यांनी खूप चांगले एफर्ट्स लावले होते. झेल मिळालेला नाहीये. एक धाव मिळाली. धावसंख्या 3 या आकड्यावरती. इथे बघा सचिन कालात पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय. आणि बघा खूप चांगला झेल पकडलाय. निलेश जाधव याला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद.
अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. 2 विकेट्स मिळवल्यात या ओव्हरमध्ये. अनिकेत याने धावसंख्या 3. वेगवान चेंडू तेज तर्रार. इथे चेंडू आताला गेलाय. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. षटकाची समाप्ती. षटक संपले पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त आणि फक्त 3. राहुल आपण पाहतोय. पहिला चेंडू हा निर्धाव इतडे दिसतोय. खोलवर टप्प्याचा चेंडूला खोदून काढलेला आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक प्रज्वल आहे तिकडे. बघा प्रज्वल कडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी होती आणि या 2 धावा इथे कंप्लीट देखील झाल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा धाव फलकावरती. इथे देखील आपण पाहतोय वेगवान चेंडू इथे टाकला गेला होता. एक बायच्या स्वरूपात एक धाव फलकावरती नोंदवली जाईल. एका धावेने धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. इथे देखील खूप चांगला चेंडू इथे आपण पाहतोय. बघा बॅट तर फिरवली जाते मात्र बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाहीये. अनिकेत याने देखील आगीचे गोळे फेकलेत आणि आता राहुल देखील आगीचे गोळे फेकताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाहीये. इथे बघा पूल केलाय. पूल पॉवरफुल झालेला नाहीये कारण अनिकेत आहे तिकडे. बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको. टना टना रजे उरू नको. टना टना पाय घसरून पारल्यावर तुझं बोंबलशील. ठना ठना तुझं बोंबलशील. ठना ठना. थँक्यू डीजे. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. भीमसेन येतोय. भीमसेन जाधव. ते बघा हुक करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क इथे झालेला नाहीये. चेंडू ते निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. षटक संपलेला आहे ते म्हणजे दुसरं. तिसरा षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय सुरेंद्र येतोय. सुरेंद्र घाटाल. ते बघा पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोइंटला हा चेंडू लागलेला आहे. बॉटमवर त्या चेंडू लागला होता. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो बघा खूप सुंदर थ्रो झाला मात्र थोडासा वाईडिश झाला आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. रवींद्र होते तिकडे. बघा रवींद्र वेगाने धावत सुटला होता.
ज्या गतीने त्याने चेंडू पकडला त्याच गतीने चेंडू त्याने फेकला देखील, मात्र 2 धावा इथे पूर्ण झाल्या. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 8 या आकड्यावरती, 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हे बघा पुन्हा एकदा झुरकास मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. ते एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. इथे बघा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी घेतलेली नाही आहे. रवींद्र चेंडूच्या खाली आलाय आणि हा झेल पकडलाय. देवीदास याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. लड़का दीवाना लगे बाजे बाबा, आशिक पुराना लगे बाजे बाबा, लड़का दीवाना लगे बाजे बाबा, आशिक पुराना लगे बाजे बाबा, लड़का दीवाना लगे आशिक पुराना लगे गणेश आला नव्याने बॅटर आणि गणेश देखील इथे निर्धाव चेंडू खेळून काढतोय. डॉट बॉल येताना दिसतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 8 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. हे बघा बॅटचा एज लागलाय आणि बघा झेल देखील पकडलाय. फलंदाज बाद होतोय. गणेश याची खेळी देखील संपुष्टात आलेली आहे. चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजे 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. Switch for the park, girls go round the outside. हिल हिल पोरी हिल The outside. हिल हिल पोरी हिला तुझे कपालीला ढिला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कपालीला ढिला. शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील आणि हा चेंडू देखील येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती झालेली आहे. फक्त 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 9 धावांचं माफक आव्हान हे ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि या 9 धावा जिंकण्याकरता बनवायच्या असतील. मैत्रा मिलाया येना. पाखराचा दिल दिलास मैत्रा मिलाया येना. पाखराचा दिल दिलास मैत्रा मिलाया येना. थँक्यू डीजे. साई 11 डोंगरीपाडा आपण कुठे जायचं आणि लक्षात घ्या. लाव लाव गाणं लाव. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी मॅच होईल. अरे तो नाचायला लागलाय लाव. लाव 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 गाणं लाव गाणं लाव गाणं लाव.
बर कहर भावो काले खड़े कत पेड़ पानी बहर तो पटके जोगा बर कहर भावो काले खड़े कत पेड़ पानी बहर काले खड़े कत पेड़ पानी बहर काले खड़े कत पेड़ पानी बहर थँक्यू डीजे. बघा जो डान्स केला जातोय त्या डान्स करता 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सन्माननीय पद्मनजी शेलके यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आपण ते 200 रुपयाचं कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे. म्हणजे आणखीन डान्स आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. चला आमच्याकडे 200 रुपये जमा झालेत. आपण 200 रुपयाचं कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे. चला या इकडे आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. हॉकी प्लेअर आहेत आपण पाहतोय. झारखंडचे हॉकी प्लेअर आहेत आणि त्यांच्यासाठी हे 200 रुपयाचं कॅश प्राइज. चलो आइए इधर, आपके लिए 200 का कैश प्राइज है. चलो मैदान के बाहर से आना थोड़ा. चलो मैदान के बाहर से आइए. 9 धावांचं माफकचं आव्हान ठेवलेलं आहे. इथे बघा पहिला बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. झेल ड्रॉप जीवनदान. बघा लो स्कोरिंग सामना आहे आणि या पहिल्या बॉल वरती झेल ड्रॉप झालाय. बघा उमेश आला तिकडे. चिडूला उचलेल फेकेल तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. धाव पूर्ण झालेली नाही आहे. इथे बघा सरळ बॅट नाही ते फटका इथे खेळला गेला आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. या 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 4 या आकड्यावरती. बघा वेगवान चेंडू इथे टाकला गेलाय. फेकावरती स्वार झालाय देवा. धावसंख्या झालेली आहे 4. बघा चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळालंय राहुल या फलंदाजाला. मात्र त्यानंतर समजदारीने क्रिकेट खेळत असताना एक सिंगल धाव इथे अंकित केली गेली. 5 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते बघा वेगवान चेंडू तेज थरार. इथे चेंडू आता गेलाय. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलंय ते म्हणजे पहिल्या षटकात धावा आल्यात 5. उमेश भुरे दुसरं षटक हाताळण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. ते एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. आपण हा दुसरा सेमीफायनल पाहतोय. दुसरा सेमीफायनल थोडा एकतर्फा होताना दिसतोय. हाफ ट्रॅगर चांगला फटका ते पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे आणि काय झेल पकडलाय. 1 हँडेड. वॉट अ कॅच. सुपर्ब.
अरे आताच्या पोरी थंडा पेन पण माझ्यात एक थंड असेल खुमारी लागेल 2-3 थंड आणतोस तरी खुमारी लागती अनिकेत आलेला आहे डिवायडर. काय जबरदस्त झेल तिकडे पकडला गेला, रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय आणि बघा चौकार ठोकलाय आणि या चौकाराने सामना देखील जिंकलाय. विजय चौकार अनिकेत चौधरीच्या बॅटमधून. आता मी हट्ट टाकला गेलास लगेच कसा तू पुरा डेलास थँक्यू डीजे. चल आपण 200 रुपयाचं कॅश प्राइज आपण इथे वितरित करतोय. पद्मनजी शेलका साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण